सो आपण पाहत आहोत 1 कोरिन्थिकरास याचा 15वा अध्याय आणि वचन 45 पासून. ओके, त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे. शास्त्रलेख किंवा काय लिहिलेला आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला मनुष्य आदाम, पहिला आदाम, शेवटला आदाम, 2 आदाम बद्दल इथे सांगण्यात आलंय. पहिला आदाम हा जिवंत प्राणी असा झाला. ही बिकेम लिव्हिंग बिंग, जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम काय झाला? जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम. म्हणजे आत्म्यामध्ये आलेला येशू पहिला आला का? नाही. पहिला कोणता आदाम आला? जो मातीतून जन्मला, जो शरीरधारी झाला, जो जीवधारी झाला. म्हणजे शरीराद्वारे जो आला तो आदाम पहिला आला, आणि आत्मिक किंवा नाही का आध्यात्मिक आदाम आपला जो येशू आहे तो नंतर आला. सो पहिलं काय आहे? शारीरिक, मग आत्मिक. ओके, सो इकडे काय दिलंय? तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, आत्मिक गोष्टी आध्यात्मिक प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम. द वन विच केम फ्रॉम सोल. ओके, विच केम ऍट द लेवल ऑफ सोल. जीवधारी कोण झाला? बायबल सांगतं परमेश्वराने मातीचा मनुष्य घडीला, तीत आपला श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी झाला. उत्पत्ती पहिला अध्याय. ओके, ऑलमोस्ट उत्पत्ती पहिला अध्याय तर सगळ्यांना बाय हार्ट झालं पाहिजे, कारण मी इतके वेळा माझं कुठलंही शिकवण आहे ना उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून 1, 2, 3 पासून वेगळी विभक्त अशी होतच नाही. प्रेज द लॉर्ड. सो इकडे वचन काय सांगत आहे? सो इकडे काय दिलंय की पहिला आदाम जो आहे ना तो कोण झाला? तो जिवंत प्राणी असा झाला, जीवधारी असा झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा झाला. परंतु जे आध्यात्मिक किंवा आत्मिक ते प्रथम नाही, तर प्रथम काय आहे? प्रथम प्राणमय, प्रथम शरीरातून जे आलेलं आहे, मग आध्यात्मिक. ते पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसे जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. प्रेज द लॉर्ड. सो इकडे ना स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पहिला आदाम. आता आपण ना पहिल्या आदामाबद्दल काही दिवसांपासून शिकत आहोत की परमेश्वराने त्याला घडवलं. सो आदाम हा शब्द जो आहे ना याचा अर्थ काय होतो माहितीये का? मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं आहे की ओके, आदाम मनुष्य तुम्ही म्हणू शकता, किंवा आदाम जो पहिला आदाम आहे याचा अर्थ काय होतो? जर सिंपल मिनिंग तुम्ही पाहिलं, आदाम म्हणजे मनुष्य, पहिला मनुष्य आदाम असं म्हटलं आहे. पण जर त्याचं हिब्रू भाषेमधलं, इब्री भाषेमध्ये जर जाऊन तुम्ही स्टडी केला तर आदाम हा शब्द आला आहे अदमा किंवा ऍडम्मा या शब्दापासून. याचा अर्थ होतो सॉइल, माती, किंवा लाल रंगाचा किंवा जमिनीतून घेतलेला. सो ऍडम्मा याचा अर्थ काय होतो माहितीये का? ऍडम्मा मीन्स जमीन, भूमी, पृथ्वी, जमिनीतून घेतलेला, म्हणून त्याचं नाव आदाम असं बनलं. बरं, का परमेश्वराला मनुष्याला जमिनीतून बनवावं लागलं? तुम्ही कधी विचार केला? गॉड कुड हॅव यूज समथिंग डिफरंट, सम डिफरंट सबस्टन्स, दुसरं काही सबस्टन्स मटेरियल यूज करून सुद्धा मनुष्याला प्रभू बनवू शकत होता. पण परमेश्वराने जी पृथ्वी घडली त्या मातीचा तो बनवला, त्या जमिनीतून बनवला. बायबल सेज नो, आपल्याला कशातून बनवले? परमेश्वराने जमिनीची माती घेतली, पृथ्वीची माती घेतली आणि त्यापासून मनुष्याला घडवलं. बट दॅट वॉज ओनली द स्ट्रक्चर. तो फक्त एक नाही का पुतळा होता, एक आकार होता, शरीर होतं, आत्मा आणि प्राण त्यामध्ये नव्हता. प्रेज द लॉर्ड. बट व्हाय डिड गॉड यूज द सॉइल ऑर द अर्थ? हालेलुया. कारण ज्या लोकांना पृथ्वीवर राज्य करण्यासाठी घडवण्यात येणार होतं ते पृथ्वीचे असले पाहिजे होते. प्रेज द लॉर्ड. दॅट्स वाय, म्हणून परमेश्वराने आपल्याला ह्या जमिनीतून बनवलं, सो दॅट यू हॅव समथिंग लाईक फ्रॉम दिस अर्थ. ओके, ह्या भूमीचा अंश, या जमिनीचा अंश आपल्यामध्ये आहे, त्या मातीतून परमेश्वराने आपल्याला बनवला आहे, आणि म्हणून या पृथ्वीवर आपण कायदेशीररित्या वावरू शकतो, अधिकार करू शकतो. परमेश्वर
परमेश्वराने पृथ्वी कोणाला दिली आहे? मनुष्याला दिली आहे. उत्पत्ती 1:28 आपण गेले कित्येक दिवस पाहत आहोत. त्याच्यामध्ये काय दिलंय की परमेश्वर म्हणाला की उत्पत्ती 1:26 ते 28 मध्ये की लेट अस मेक अ मॅन इन आर इमेज इन द लाइकनेस. ओके, आणि मनुष्याला परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा आणि त्याच्या सदृश असं घडवला आणि अवघी पृथ्वी यावर अधिकार करण्यासाठी परमेश्वराने त्यांना बनवलं. सो अवघी पृथ्वी जे काही आहे, सो पृथ्वीवर जर कोणाला अधिकार करायचा तर दुसऱ्या ठिकाणाहून येऊन नाही करू शकणार. ओके, देअर हॅज टू बी समबडी हू इज रिलेटेड टू दॅट अर्थ. कोणीतरी त्या पृथ्वीचं असलं पाहिजे, पृथ्वीतून आलेलं असलं पाहिजे, तर ते त्या पृथ्वीवर अधिकार करणार. प्रेज द लॉर्ड. आपलं बायबल उघडा, उत्पत्ती याचा 1 अध्याय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने मनुष्याला तसं घडवलं. परमेश्वराने त्या पृथ्वीतून जे मटेरियल घेतलं, जी माती घेतली, त्या पृथ्वीला त्याचं प्रतिरूप, त्याच्यासारखं आकार आणि सगळं दिलं आणि मग त्याचा जीवनाचा श्वास, त्याचा प्राण परमेश्वराने आपल्यामध्ये फुंकला आणि बायबल सांगतं मनुष्य हा जीवधारी झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. धन्यवादाची प्रार्थना होती एका फॅमिलीमध्ये. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, खूप सुंदर गोष्ट. लाईक माय हजबंड वॉज टीचिंग ॲट दॅट फॅमिली आणि ते शिकवताना म्हणाले की का परमेश्वराने आदामाला बनवायसाठी एक वेगळं इन्ग्रेडियंट, वेगळं मटेरियल आणि ईवला, हव्वाला बनवायसाठी वेगळं मटेरियल वापरलं. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे की आपला परमेश्वर किती 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 नियमाने किंवा किती ना शब्दाने चालणारा आणि त्याने दिलेला शब्द पूर्ण करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वराने आदामला बनवलं. ही पृथ्वी परमेश्वराने आदामला दिली. प्रभू काय म्हणाला की ह्या पृथ्वीवर फलदायी व्हा, बहुगुणित व्हा, आशीर्वादित व्हा, फलदायी व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, पृथ्वी सत्तेखाली आणा आणि जे काही या पृथ्वीवर आहे त्या सगळ्यावर काय करा? अधिकार करा. सो ह्या गोष्टी परमेश्वर कोणाला बोलला? आदामला बोलला. आणि मग परमेश्वराने काय केलं? ती जी बाग घडवली होती त्यामध्ये आदामला नेऊन ठेवलं. ओके, पूर्व दिशेला एदेन बाग वसविली, ती मध्ये त्याने आदामला ठेवलं. उत्पत्ती याचा 2 अध्याय तुम्ही वाचा, त्यामध्ये दिलेला आहे. आणि ज्यावेळेस ॲडमला परमेश्वराने त्या बागेमध्ये ठेवलं, आता काय केलं परमेश्वराने? बायबल सांगतो उत्पत्ती 2 अध्याय की परमेश्वराने काय केलं की सर्व प्राणी जे काही आहे ना, लाईक सर्व इन्स्ट्रक्शन दिले आदामला, काय करायचं काय नाही. बागेच्या मध्यभागी कोणतं झाड आहे, कोणती 2 झाड आहे, कोणत्या झाडाला स्पर्श करू नये, फळ खाऊ नये किंवा कोणत्या झाडाचं फळ खाऊ शकतो. प्रभू म्हणाला बागेतल्या सर्व झाडांचं यथेच्छ फळ खा, परंतु मध्यभागी बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी तू खास किंवा निश्चित मरशील. आणि मग पुढे दिलं आहे 2 अध्यायामध्ये की परमेश्वराने बागेतील सर्व प्राणी आदाम समोर आणले की आदाम त्यांना काय नावं देतो हे पाहण्यासाठी. आणि बायबल सांगतं परमेश्वराने कुठलंच इंटरफिअर केलं नाही, मध्ये लुडबुड केली नाही. परमेश्वराने पाहिलं की आदाम जी नावं देतोय तेच नाव त्या प्राण्याचं झालं. सो ॲडम वॉज हॅव्हिंग दॅट दॅट माइंड, दॅट अंडरस्टँडिंग. तो इतका हुशार होता की त्या प्राण्यांना जेव्हा तो पाहायचा, त्यांचा नेचर, त्यांचा स्वभाव हे सगळं त्याला समजायचं आणि त्यानुरूप तो नावं देत होता. आणि जे नाव आदामने दिलं तेच नाव त्या प्राण्याचं राहिलं. परमेश्वराने बदल केला नाही. बिकॉज गॉड गेव अथॉरिटी टू हुम. उत्पत्ती 1:26. परमेश्वरने अधिकार कोणाला दिला? आदामला दिला, त्या मनुष्याला दिला जो त्याच्या प्रतिमेमध्ये, त्याच्या स्वरूपात घडवला आहे. परमेश्वर जेव्हा बोलतो ना, परमेश्वर त्या शब्दाला लाईक ही अबाइड्स टू हिज वर्ड, त्या शब्दाला तो जिवंत राहतो, त्या शब्दाला धरून चालतो. हा असंच बोललो नाही, हे चालतं ना, एवढं बदल चालतं ना, एवढ्याचा काय फरक पडतो? नो, परमेश्वर तसं करत आहे. सो ज्या वेळेस परमेश्वराने आदामला बनवलं, आदामला त्या बागेत ठेवलं, पृथ्वी आदामच्या हवाले केली आणि परमेश्वराने त्याला सगळे नियम वगैरे सगळे काय करायचं काय नाही, डूज अँड डोंट समजावून सांगितले. सगळे प्राणी आले, आदामने जी नावं दिली तीच झाली. आदामने कदाचित विचार करा, समजा आदाम समोर सिंह, वाघ, अस्वल हे आले असतील, कुत्रे, मांजर हे सुद्धा आले असतील आणि ना सिंहाला पाहून आदामने नाही का त्याला सिंह हे नाव दिलं असेल किंवा वाघ किंवा अस्वल. आणि परमेश्वर असं नाही म्हणाला आदाम तू चुकीचं नाव देतो, हे नाव ह्याला शोभत नाहीये, आपण ना सिंहाला अस्वल बोलूया, अस्वलला सिंह बोलूया, हे जास्त शोभेल. आदाम
मला वाटतं हे असं नाही. नो, परमेश्वराने काहीच इंटरफिअर केलं नाही. जे नाव त्याने दिलं तो कॅरेक्टर त्या प्राण्याचा झाला, ते त्या नावानुसार तो प्राणी तसाच राहिला, तेच नाव चालू राहिला. कारण कोणाला अधिकार दिलाय? पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टीवर अधिकार कोणाला दिला होता? आदामला. आता देव सुद्धा इंटरफिअर करत नाही. देव सुद्धा काहीच वेगळ्या गोष्टी तिकडे करत नाही. आदाम, ही पृथ्वी तुला दिली, ह्या सगळ्या प्राण्यांवर तुला अधिकार करायचे, समुद्रातील माशांवर तुला सत्ता करायची, आकाशातील पक्ष्यांवर तुलाच करायचे, सगळ्या प्राण्यांना नावं तू द्यायची. अँड ॲडम गेव्ह नेम. पण परमेश्वराने काय पाहिलं की आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. देयर वॉज नो हेल्पर सुटेबल, कंपॅरेटिव्हली सुटेबल फॉर हिम. नो वन वॉज देअर. आणि मग बायबल सांगतो परमेश्वराने काय केलं? आदामाला घोर निद्रा आणली. आदाम झोपला. मग त्याची एक फासळी, ऍक्च्युअल इट इज नॉट रिब, ओके, त्याच्यावर मी कधीतरी शिकवेल. तिकडचा एक पोर्शन, एक भाग काढला, तिकडची फासळी काढली असं मराठीत दिलंय, आणि ती जागा मांसाने भरून आली आणि त्यापासून त्याने हव्वा बनवली. का बरं परमेश्वराने आदामला मातीतून बनवलं आणि हव्वाला मातीतून बनवलं नाही? प्रेज द लॉर्ड. ह्याचं सुंदर स्पष्टीकरण त्यावेळेस, लाईक ही वॉज टीचिंग, माझे हजबंड शिकवत होते. ते म्हणाले की ज्या वेळेस परमेश्वराने पृथ्वी आदामला दिली, आता परमेश्वर सुद्धा या पृथ्वीवर इंटरफिअर करू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वी कोणाला दिली? आदामला दिली. पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी कोणाला दिल्या? आदामला दिल्या. प्राणी, मासे, पक्षी, हिरवळ, सर्व गोष्टी आता कोणाच्या झाल्या? आदामच्या. सो सगळी प्रॉपर्टी कोणाच्या नावावर झाली? पूर्ण पृथ्वी आदामच्या नावावर झाली. लीगल अथॉरिटी कोणाला मिळाली? कायदेशीर हक्क कोणाला मिळाले? ऍडमला मिळाले. ओके. आता जेव्हा परमेश्वराने ते अधिकार, ती सत्ता, ते सगळं आदामला दिलंय, आता परमेश्वर तिकडे स्वतःहून इंटरफिअर करू शकत नाही. पण आदाम कोणाचा आहे? परमेश्वराला आदामवर अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आदाम, परमेश्वराने पृथ्वी आदामच्या हवाले केली, पण आदाम हा परमेश्वराच्या अधीन आहे. आदाम जसं नाही का, आदाम कोणापासून आलाय? परमेश्वराच्या प्रतिरूप आहे. सो नाउ गॉड हॅज अथॉरिटी ओव्हर ऍडम. मग परमेश्वराने आदामला घोर निद्रा लावली. नाउ गॉड कॅनॉट इवन टेक द सॉइल विदाउट ऍडम्स परमिशन. प्रेज द लॉर्ड. आता ती पृथ्वी, ती सगळी जी आहे ती कोणाची? आदामची आहे. त्याच मातीतून परमेश्वर आता हवा बनवणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो आता परमेश्वराने ज्याच्यावर त्याला अधिकार आहे त्या मनुष्याच्या शरीरातला भाग घेतला, तो पोर्शन काढला, त्याच्यापासून त्याच्यासाठी स्त्री बनवली, जी त्याच्यापासून तो एक स्वभाव, देवाचा स्वभाव, ते वैशिष्ट्य परमेश्वराने त्याच्यातून वेगळं केलं आणि ती स्त्री देवाने त्याच्या समोर आणली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे प्रिन्सिपल्स आहेत, हे तत्व आहेत. आपला परमेश्वर तत्वाने चालतो. तो एकदा बोलला तर त्या गोष्टी तशाच आहेत. आणि म्हणून आज आपण त्या अधिकारात चालतो की जेव्हा प्रभू म्हणाला कृपेने तुमचं तारण झालंय ना, यू कॅन नॉट आर्ग्यू, यू कॅन नॉट सिट अँड डिबेट विथ गॉड. तुम्ही नाही का देवाशी वादविवाद करू शकत नाही. प्रभू मी इतके उपवास प्रार्थना करते, मी इतकं पवित्र वागतो, मी हे सगळं केलं आहे, प्रभू मी इतकी वर्ष सेवा केली आणि मला तू तेच देतोय जे ह्या शेवटच्या क्षणाला त्या क्रुसावर जो चोर मरण पावलाय, जाता जाता तुला म्हणाले प्रभू तुमच्या राज्यात येईल तेव्हा माझी आठवण करा. माझी आणि त्याची तू एकच तुलना कशी करतो प्रभू? त्याने काहीच केलं नाही. मरता मरता त्याने एक 5 मिनिटं पूर्वी तुला स्वीकारले आणि त्याला सुद्धा तू ते स्थान देतो आणि मलाही परमेश्वर ते स्थान देतो. नाही, हे चुकीचं आहे. यू कॅन नॉट आर्ग्यू. कारण वचन सांगतं विश्वासाने कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालंय. ही जर कृपा तुम्हाला समजली ना, मी तुम्हाला सांगते तुम्ही इतरांकडे पाहणार नाही, तुम्ही परमेश्वराच्या महानतेकडे, त्याने जो मार्ग आपल्यासाठी बनवलाय त्याकडे पाहाल. सो हा जो पहिला आदम आहे हा जमिनीतून घेतलेला होता, बिकॉज त्याला त्या जमिनीवर काम करायचं होतं. बट ऍट द सेम टाइम हो, तो जमिनीतून जरी घेतलेला असेल तरी सुद्धा तो हेव्हनशी कनेक्टेड प्रभूने ठेवला आणि म्हणून त्याचा आत्मा, तो जीवन, तो श्वास परमेश्वराने त्याच्यामध्ये फुंकला. प्रेज द लॉर्ड. सो ह्युमन बिंग इज द ओनली स्पीशीज, किंवा आपण बोलू शकतो मनुष्य ही एकमेव अशी जात किंवा असे बिंग आहेत की जे ह्या पृथ्वीवर घडले आहेत, पृथ्वीसाठी, पृथ्वी सत्ता करण्यासाठी दिली आहे, पण पृथ्वीवर राहून ते स्वर्गाशी, आत्मिक जगाशी कम्युनिकेट करू शकतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून दुरात्मे सुद्धा एका मनुष्याला त्रास दिल्याशिवाय, कोणाला तरी पछाडल्याशिवाय, कोणावर कंट्रोल केल्याशिवाय ह्या पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. ही पृथ्वी तुम्हाला आणि मला दिली आहे, पण आपण पापाद्वारे हा अधिकार सैतानाला दिला होता, त्याने आपल्याकडून घेतला होता. परंतु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर
ते कार्य पूर्ण करण्याद्वारे तो अधिकार, ती सत्ता आणि सर्व काही आपल्याला दिले. ऍट द सेम टाइम पहिला आदामाकडे फक्त पृथ्वीवर अधिकार होता. परमेश्वर म्हणाला पृथ्वी सत्तेखाली आणा, व्यापून टाका, सगळ्यावर अधिकार करा. परंतु त्यावेळेस ना स्पिरिट्सवर, त्यावेळेस ना अंधकाराच्या दुरात्म्यांवर आपल्याला अधिकार नव्हता. पण लूक 10:18-19 मध्ये देवाचं वचन सांगतं शत्रूच्या सर्व शक्तीवर तुम्हाला अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. तो अधिकार नव्हता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तो सुद्धा अधिकार दिला जे विश्वासणारे आहेत त्यांना. सो समथिंग गॉड हॅज ऍडेड. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी परमेश्वराने अधिक जोडून आपल्याला दिल्या. वाय वी आर लर्निंग अबाउट द फर्स्ट ऍडम, जेणेकरून तुम्हाला समजेल या पृथ्वीवर तुमची पोझिशन काय आहे. हालेलुया. या पृथ्वीवर तुम्ही भलेही प्रवासी आहात, हे कायमचं स्थान नाहीये, परंतु जोपर्यंत शरीर आहे या पृथ्वीवर तुम्ही अधिकार करण्यासाठी, सत्ता करण्यासाठी घडवलेले आहात. आय हॅव टॉट यू की सगळ्यात महत्वाचं गुणधर्म काय, तुमच्याकडे शरीर आहे. जर तुमच्याकडे शरीर आहे तर तुम्हाला या पृथ्वीवर अधिकार करण्याचा, ह्या सत्ता करण्याचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्याकडे शरीर नाही तर तुम्ही या पृथ्वीवर लिगली राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हे तत्व आहे जे परमेश्वराने ठेवले आणि त्यानुसार आपल्याला घडलंय. परंतु जोपर्यंत एखादी व्यक्ती त्या अज्ञानामध्ये चालते, ती व्यक्ती त्या अज्ञानामुळे वारीस असूनही गुलाम बनून राहते. प्रेज द लॉर्ड. पुत्र असूनही एखाद्या लाचार असलेल्या गुलामासारखं जीवन जगते. प्रेज द लॉर्ड. सो इकडे देवाचं वचन काय सांगते की पहिला आदाम जो आला, पहा आदाम सुद्धा बनवला गेला ना, तर सगळ्यात पहिलं त्याला मातीतून म्हणजे शरीर त्याचं बनवलं, मग जीवनाचा श्वास फुकला. ओके. सो पहिला आदाम आला, त्याचं सुद्धा पहिलं शरीर आलं, मग त्याला आत्मा मिळाला. प्रेज द लॉर्ड. किंवा जर आपण इथे वचनात सांगितले त्यानुसार पहिला आदाम कोण आहे, हा जिवंत मनुष्य झाला. आपण बोलू शकतो त्या आदामाद्वारे मनुष्य जात निर्माण झाली, मनुष्याची नाही का एक रेस निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या आदामाद्वारे मनुष्य आला. प्रेज द लॉर्ड. जो जमिनीतून घेतलेला होता. प्रेज द लॉर्ड. सो पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. ही बिकेम अ लिव्हिंग बिंग. ओके. जिवंत प्राणी असा झाला. पण शेवटला आदाम म्हणजे जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो कसा आला, तो सुद्धा शरीर रूप धारण करून आला, तो सुद्धा शरीरात जन्म घेतला येशूने, परंतु तो जिवंत करणारा आत्मा असा झाला. प्रेज द लॉर्ड. जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, आपण सुद्धा शरीरात आहोत, पण आता प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण कोण आहोत, आत्मिक आहोत. कारण बायबल सांगतं आपले हे शरीर, आपला जो जुना मनुष्य आहे तो येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळलेला आहे, मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही ते जुने नाहीये जे तुम्हाला माहित आहे की माझा स्वभाव असा आहे, मी तर अशी आहे, मी तर हे केलंय, मला हे पटतच नाही, मला हे आवडतच नाही, मला ही गोष्ट खूप आवडते, ते तुम्ही नाहीये. तो मनुष्य वधस्तंभावर येशू ख्रिस्तासोबत मरण पावलाय. आता तुम्ही कोण आहात, तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. तुम्ही हा दुसरा नाही, हा शेवटचा आदाम जो आहे. ओके. कोण तर जिवंत करणारा आत्मा ते आहात. हालेलुया. प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. ओके. पण एक सिंपल गोष्ट समजून घेऊया, थोडस समजून घ्या. जरी गोंधळ होत असेल तर थोडस लक्ष देऊन ऐका. पहा, आदाम हा कुठे होता, एदेन बागेत होता. त्याला ती स्त्री कुठे मिळाली, एदेन बागेत. मी जेव्हा पण परमेश्वराने बनवलेलं आदाम बोलते तर मी स्त्री बोलते. ज्या वेळेस, कारण हव्वा हे नाव परमेश्वराने दिलं नव्हतं, तिचं नाव होतं एझेर केनेक्डो. हे ऍक्च्युअल हिब्रू वर्ड आहे, ते परमेश्वराने दिलेलं नाव होतं, ज्याचं ट्रान्सलेशन लोक करतात की अनुरूप सहाय्यक, पण तो खूप मोठा विषय. ओके. सो देवाने हव्वा हे नाव दिलं नाही. पापात पडल्यानंतर आदामने तिला नाव दिलं की हव्वा हिला म्हणावं, कारण ही अवघ्या जीवधारी जनांची जननी होय, ही नारी आहे. प्रेज लॉर्ड. पण परमेश्वराने तिला ते नाव दिलं नाही. परमेश्वराने तिला फार सुपिरियर, खूप महान अशी ओळख देऊन पाठवलं होतं. प्रेज लॉर्ड. सो ती जी स्त्री किंवा आपण हव्वा म्हणतो, आदाम आणि हव्वा हे एदेन बागेत होते, परंतु पाप झाल्यावर काय झालं, त्यांना परमेश्वराने बागेतून बाहेर काढलं. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय. पाप झालं, परमेश्वराने त्यांना एदेन बागेतून बाहेर काढलं. आता आदाम आणि हव्वाला यांचा पहिला मुलगा होतो काईन किंवा केन. काईन हा त्यांना बागेत झालाय का बागेच्या बाहेर झालाय,
बागेच्या बाहेर. कुठे झालाय? ह्या पृथ्वीवर. कुठे झालाय? आता ह्याला आपण जे जग म्हणतो त्यामध्ये. सो त्या बागेमध्ये एकही संतती जन्माला आली नाही. तिकडे आदाम होता, हव्वा होती, ते पहिले स्त्री पुरुष होते. आता त्यांना झालाय मुलगा केन झालाय, त्यांना आता एबेल झाला आहे, पुढे शेत झालाय, भरपूर संतती वाटते. हे सगळे कुठे? बागेच्या बाहेर जन्मले. बायबल काय सांगते की आपला जन्म कशामध्ये झालाय? पापामध्ये झालाय. सो आपण जे आहोत ना, त्यांनी कशामध्ये जन्म घेतला? आजही या क्षणाला जो कोणी नाही का लहान बाळ जन्माला आलं असेल, ते कशामध्ये जन्म घेते? पापामध्ये जन्म घेते. बागेच्या बाहेर, त्या देवाच्या त्या वातावरणाच्या बाहेर, त्या गोष्टींच्या बाहेर, या जगामध्ये पापामध्ये जन्म घेतोय. का? कारण जर तुम्ही रोमकरास पत्र आणि करिंथकरास पत्र किंवा नवीन करार जर व्यवस्थित वाचला असेल, पौलाची पत्र जर वाचली असेल, तर बायबल सांगतं की पहिला मनुष्य त्याच्याद्वारे, पहिल्या मनुष्याद्वारे, आदामाद्वारे, एका मनुष्याद्वारे, आदामाद्वारे पाप जगात आलं. पाप कोणाद्वारे जगात आलं? मनुष्याद्वारे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणाद्वारे? मनुष्याद्वारे. बरोबर. कोणाद्वारे आलं? आदामाद्वारे. बायबल सांगतं की पहिला मनुष्य त्याच्याद्वारे जसं पाप आलं तसंच, आणि तेथून काय झाले? मृत्यूने प्रवेश केला, मरणाची सत्ता सुरू झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. I'll show you the verse. Okay, I guess it is in Romans. तुमचं येस, रोमकरास पत्र 5:12. ओके, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण. ओके, कोणापासून? एका माणसाच्या द्वारे. कोण? आदामाद्वारे. प्रेज द लॉर्ड. इकडे काय लिहिलंय? माझ्या बायबल मध्ये लिहिलंय एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. तुमच्या बायबल मध्ये सेम असंच लिहिलंय का? पहा, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे काय आलं? मरण शिरलं. प्रेज द लॉर्ड. एका माणसाद्वारे. कोण तो एक माणूस? आदाम, जो पहिला मनुष्य. कुठे पाप झालं? बागेमध्ये पाप झालं. पाप झाल्यावर कुठे आले ते? बागेच्या बाहेर आले. प्रेज द लॉर्ड. बागेत पाप कोणी केलं? बायबल काय सांगताय? एका माणसाच्या द्वारे. फळ कोणी खाल्लं? आदामने खाल्लं. पहिलं फळ कोणी खाल्लं? हव्वाने खाल्लं. प्रेज द लॉर्ड. हु एट द फ्रूट फर्स्ट? हव्वाने पहिलं फळ खाल्लं. कोणी पहिलं फळ खाल्लं? स्त्रीने खाल्लं. मग तिने कोणाला दिलं? आपल्या पतीला दिलं. मग पाप कोणाद्वारे यायला पाहिजे होतं? प्रेज द लॉर्ड. स्त्रीद्वारे. इकडे काय लिहायला पाहिजे होतं? एका स्त्रीद्वारे किंवा त्या हव्वाद्वारे पाप जगात शिरले असं यायला पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. पण इकडे नाही का, रोमकरास पत्र मध्ये प्रेषित पौल काय म्हणतोय की एका माणसाच्या द्वारे किंवा आदामाद्वारे पाप जगात शिरलं आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले, कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्र मोशेच्या काळात दिलं, त्याच्या आधी पण पाप होतच ना. प्रेज द लॉर्ड. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. इकडे असं लिहिलंय का? तथापि स्त्री किंवा हव्वापासून मरणाने राज्य केले असं दिलंय का? ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही राज्य केले. म्हणजे आदामाने उल्लंघन केलं, आदामाने आज्ञा मोडली. येणाऱ्या पिढ्यांमध्ये काही लोक होती, आदाम नंतर जे येऊन गेले, अब्राहम किंवा अजून लोक, त्यांनी आज्ञा मोडली नाही, उल्लंघन केलं नाही, पण त्यांच्यावर सुद्धा पापाने राज्य केलं ना, त्यांच्यावर सुद्धा मरणाची सत्ता होतीच की. याचा अर्थ जे बागेबाहेर आले, एदेन बागेच्या बाहेर जे जे लोक आले ते आता कशामध्ये जन्म घेत आहेत? पाप. का झालंय? एका मनुष्याद्वारे, आदामाद्वारे पाप जगात आले. का बरं इकडे ना हव्वा परमेश्वर म्हटलं नाही, एका स्त्रीद्वारे प्रभू बोलला नाही? का माहिती? बिकॉज काय करायचं की त्या झाडाचं फळ खायचं नाही, खाल्लं तर असं होईल. हे परमेश्वराने कोणाला सांगितलं होतं? आदामला सांगितलं होतं. तोपर्यंत स्त्री नव्हती. ज्या वेळेस आदामने ही गोष्ट तिला सांगितली असेल आणि ती सापाला म्हणते, हा ते बागेच्या मध्यभागी जे झाडे परमेश्वर बोलला त्याचं फळ खाऊ नको, त्याला हातही लावू नको. जेव्हा की परमेश्वर बोललेला हात लावू नका, हात लावल्याने काही होईल असं बोलला नव्हता. गॉड सेड की त्याचं फळ खाऊ नका, ज्या दिवशी खाणार तुम्ही त्या दिवशी मरणार. कदाचित आदामने तिला नाही का, तिने ती चूक करू नये म्हणून आपण लहान मुलांना सांगतो ना, जवळ पण जाऊ नको, नाही तर ती गोष्ट असेल. सो आपण थोडा एक्स्ट्रा फिअर घालण्याचा, एक्स्ट्रा भीती घालण्याचा प्रयत्न करतो. माइट बी आदामने तिला तसं सांगितलं असेल, हा ते बागेच्या मध्यभागी फळ आहे आणि परमेश्वर बोललाय त्याचं फळ खाऊ नका, त्याला हात पण लावू नका. प्रेज द लॉर्ड.
असं प्रभू बोलला नव्हता. प्रभू बोलला होता की खाऊ नका, पण कोणाला बोलला होता? आदामला. ज्या वेळेस तिने ते फळ खाल्लं आणि तिने आपल्या पतीला दिलं, वेन ॲडम एट, आज्ञाचं उल्लंघन झालं जेव्हा आदामाने फळ खाल्लं. प्रेज द लॉर्ड. पृथ्वी दिली आहे परमेश्वराने अधिकार करण्यासाठी, सत्ता करण्यासाठी, आता त्या एका मनुष्याद्वारे. कारण त्याला ज्यावेळेस परमेश्वराने आज्ञा केली की त्याचं फळ खाऊ नको, ते त्याने खाल्लं आणि काय झालं? आज्ञेचं उल्लंघन झालं. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिला आदाम आपल्या जीवनात जितका महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त शेवटचा आदाम महत्वाचा आहे. पहा, पहिला आणि शेवटचा आहे, मध्ये दुसरा, तिसरा, चौथा आदाम नाहीये. प्रेज द लॉर्ड. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरलं, पापाच्या द्वारे मरण शिरलं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण पसरलं. सो बागेच्या बाहेर जितक्या लोकांनी जन्म घेतला त्यांनी कशामध्ये जन्म घेतला? मरणाद्वारे. प्रेज द लॉर्ड. मग आता मला सांगा, आता इकडे काय सांगतं माहितीये का? रोमकरास पत्र याचं पुढचं वचन जर तुम्ही पाहिलं तर बायबल सांगतं 16व्या वचनामध्ये पहा, आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याद्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ प्राधानपासून झाले. प्रेज द लॉर्ड. आणि इकडेच पुढे नाही का पुन्हा एकदा तो म्हणतो त्या एकाच येशू ख्रिस्ताद्वारे आपण जीवनात राज्य करू. किती गोंधळून टाकतो ना प्रेषित पौल आपल्याला. एकीकडे हे बोलतो, एकीकडे ते बोलतो, एकीकडे पहिल्या आदामाचं सांगतो, दुसरीकडे दुसऱ्या आदामाचं, आणि काहीच गोष्ट समजत नाही. पहा, प्रेषित पौलाला इथे काय सांगायचं माहिती? प्रेषित पौल म्हणतोय पहिला आदाम जो होता त्याने आज्ञा मोडली, उल्लंघन केलं आज्ञेचं, आणि पाप जगात शिरलं, पापाद्वारे मरण आलं. तुम्ही आणि मी बागेच्या बाहेर जन्मलो. ज्या वेळेस मी जन्मले माझी फॅमिली खूप खुश झाली असेल. ज्यावेळेस तुमचा जन्म झाला कदाचित खूप मोठी मेजवानी दिली असेल, खुश झाले असेल. तुमच्या मुलांचा जन्म झाल्यावर तुम्ही आनंद केला असेल. बट वास्तविक ते सगळ्यांनी पापात जन्म घेतला. मी सुद्धा पापात जन्म घेतला. का? मी पाप केलं म्हणून नाही. आता काय झालंय? पापाद्वारे मरण सगळ्यांमध्ये आलंय. सो बागेच्या बाहेर ज्या ज्या वेळेस आदाम आणि हव्वा एकत्र आले, पापामध्ये मुले जन्मली. त्यांच्या मुलांनी ज्यावेळेस ते स्त्री पुरुष एकत्र आले, पापामध्ये मुलं जन्मली. पण मग येशू ख्रिस्त पण तर शरीरात आला ना. प्रेज द लॉर्ड. मग येशू ख्रिस्ताचा जन्म पापात का झाला नाही? मी पाप नाही केलं तरी मी पापी आहे. मग येशू ख्रिस्ताने पण पाप नाही केलं, मग तो पाप का नाहीये? तो पापी का नाहीये? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो पापी ठरवला गेला. बायबल काय सांगतं? आपण पाप केलं, आदामाने पाप केलं आणि परमेश्वर येशू ख्रिस्त पापी ठरवला गेला. त्याने पाप केलं नाही. येशू ख्रिस्ताचा जन्म, तुमचा आणि माझा जन्म कसा झाला? माझा जन्म माझ्या आई वडिलांच्या इच्छेने ज्या वेळेस ते एकत्र आले तेव्हा झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला माहिती? बायबल सांगतं एका मनुष्याद्वारे पाप जगात आलं आणि त्याच्याद्वारे मरण एका मनुष्याद्वारे. येशू ख्रिस्ताचा जन्म हा स्त्रीद्वारे झाला. मनुष्याचं बीज आलं नाही. प्रेज द लॉर्ड. स्त्रीद्वारे ज्या वेळेस जन्म झाला, पवित्र आत्मा ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर आला, प्रेज द लॉर्ड. सो इट वॉज अ होली बर्थ. येशू ख्रिस्त शरीर धारण करून आला, परंतु ते रक्त, ते पाप ज्या रक्तातून येत होतं ना, लॉर्ड बायपास दॅट that union. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताला कुमारिकेद्वारे जन्म घेणं गरजेचं होतं. प्रेज द लॉर्ड. स्त्री पुरुषांच्या इच्छेने नाही तर परमेश्वराच्या योजनेने जन्म घेणं गरजेचं होतं. म्हणून पहिला आदाम हा पाप केल्यामुळे पापी झाला. दुसरा आदाम ह्याने पाप केलं नाही, परंतु पित्याने ठरवलं म्हणून तो पापी ठरविला गेला. प्रेज द लॉर्ड. सो मी पहिल्या आदामात होते, जन्म घेतला तेव्हा, पण ज्या क्षणी मी येशूला माझा तारणारा, माझा उद्धारक म्हणून स्वीकारलं, मी त्या पहिल्या आदामातून काढून या दुसऱ्या आदामामध्ये ठेवण्यात आलीये. आता काय झालंय? मी पाप तर केले, मी नाही म्हणत मी पाप केलं नाही, मी चुका केल्या नाही. येस, तुम्ही आणि मी पाप केलंय, आपण चुका केल्या आहेत. आपल्याकडून जे नाही व्हायला पाहिजे ते झालंय. मी पवित्र जीवन नाही जगले, मी खूप पवित्र संतांसारखी नाहीये. माझ्याकडून चिडचिड होते, राग होतो, काही शब्द इकडे तिकडे कधीतरी निघतात. मी पण अविश्वास नाही म्हणताना कधी कधी संशय करते, मलाही भीती वाटते. माझ्याकडून पाप झालंय. लहानपणापासून आतापर्यंत मी खूप पाप केले. प्रेज द लॉर्ड. परंतु मी जन्मले तेव्हाही मी पापी होते. मी पाप केलं म्हणून पापी नव्हते. माझा जन्म पापात झाला होता. प्रभू येशू ख्रिस्त का पापी ठरला? त्याने पाप केलं म्हणून का? नाही. समजून घ्या इथे प्रेषित पौलाला काय सांगायचंय. प्रभू येशू ख्रिस्त किंवा जो शेवटचा आदाम आहे त्याला पापी ठरवलं गेलं का? आता मला परमेश्वराने काय केलंय? माझे सगळे पाप
माझे सगळे अपराध, माझ्या सगळ्या कमजोरी, माझे सगळे वाईट विचार, वाईट स्वभाव, सगळ्या गोष्टी प्रभूने माझ्यातून काढल्या. मी पापी आहे, मी पाप केलंय, पण ह्या माझा स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी काढल्या आणि येशूवर ठेवल्या. प्रेज द लॉर्ड. मी पाप केलेलं असूनही प्रभू मला पापी ठरवत नाही. का? कारण ह्या सगळ्या गोष्टी काढून येशू ख्रिस्तावर ठेवल्या. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने कधीच पाप केलं नाही, पिता 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 करत राहायचा, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर माझे सगळे पाप ठेवले. आता प्रभू येशू ख्रिस्त पापी नाहीये, तो पापी ठरविला गेला. ठरवणारा कोण आहे? तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता. हालेलुया. आपल्या पित्याने आपल्याला वाचवण्यासाठी ह्या शेवटच्या आदामाला पापी ठरविलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्यावेळेस मी पाप करून सुद्धा पापी ठरविली जात नाही, येशू ख्रिस्ताने पाप न करता तो पापी ठरवला गेला, याचा परिणाम असा झाला की माझे पाप ज्या वेळेस येशू ख्रिस्तावर गेले आणि तो पापी झाला, माझी ओळख येशू ख्रिस्ताची ओळख झाली. सो येशू ख्रिस्त ज्याने कधीच पाप केलं नाही, जो निर्दोष होता, जो पवित्र होता, जो निष्कलंक होता, ती ओळख माझी झाली. आणि हे मला ठरवणारा कोण आहे? तोच पिता ज्याने येशू ख्रिस्ताला पापी ठरवलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जग मला काय बोलतंय, माझे नाही का बहीण भाऊ मला काय म्हणतात, माझे शेजारी काय म्हणतात, मला रिलेटिव्ह काय म्हणतात, माझे फ्रेंड काय म्हणतात, याने फरक पडत नाही. डू यू बिलीव्ह, तुम्ही विश्वास ठेवता का की येशू ख्रिस्त पापी ठरविण्यात आला? सगळ्या जगाचं पाप येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं, येशू ख्रिस्तावर ठेवण्यात आलं. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा पापी ठरविला गेला. ठरविणारा पिता आहे. पित्याने येशू ख्रिस्ताला पापी ठरविलं. त्या पापाचा न्याय, त्या पापाचा पूर्ण जजमेंट जो आहे तो येशू ख्रिस्तावर ठेवण्यात आला. प्रेज द लॉर्ड. येशूने पाप केलं म्हणून तो पापी नाहीये. एकही पाप माझ्या येशूने केलं नाही, कुठली चूक कधी केली नाही. तो इतका पित्याशी संलग्न असायचा की पित्याला जे पाहिजे, येस फादर, येस फादर, येस लॉर्ड, हालेलुया. आणि माझ्या पापांमुळे येशू ख्रिस्त पापी ठरविला गेला. जर मी विश्वास ठेवते, जर तुम्ही विश्वास ठेवता की पित्याने येशूवर सगळ्या जगाचं पाप ठेवलं, येशू ख्रिस्त आलाच होत्या सगळ्या जगाचं पाप स्वतःवर घेण्यासाठी, आणि पाप केलेलं नसतानाही आपल्या पापांमुळे तो पापी ठरविला गेला, तर इथे प्रेषित पौल आपल्याला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्या एका मनुष्याद्वारे जर पाप जगात आलं आणि सगळे पापी ठरले, तर त्या शेवटच्या आदामाद्वारे आता काय होतंय की सगळे जीवनाचे वाटेकरी होत आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण पित्याने ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता येशूने पाप नाही केलं, तो पापी ठरविला गेला, जगाचं पाप त्याच्यावर ठेवल्यामुळे, तर तुम्हाला ह्या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवायलाच लागेल की तुम्ही पापी होता, तुमच्याकडून चूक झाली होती, परंतु तोच पिता परमेश्वर, तोच आपला प्रभू आपल्याला निर्दोष निष्कलंक असं ठरवत आहे. येशूच्या गोष्टी आपल्याला देऊन, येशूचं नीतिमत्व आपल्याला देऊन, येशूची धार्मिकता आपल्याला देऊन. प्रेज द लॉर्ड. सो बागेच्या बाहेर मी सुद्धा जन्म घेतला स्त्री आणि पुरुषाद्वारे, आणि मी सुद्धा ना पापात जन्म घेतला. पण ज्या क्षणी मी येशू ख्रिस्तामध्ये लावण्यात आले, येशू ख्रिस्तामध्ये मला कलम करून जोडण्यात आलं, आता काय झालं? मी ह्या जगाच्या अधीन नाही, या पापाच्या अधीन नाही. ते येशूने माझ्यातले सगळी दूषितपणा स्वतःवर घेतला आणि त्याची पवित्रता मला दिली. सो ही डिवाइन एक्सचेंज आमच्यामध्ये कोणी केले माहिती? त्या स्वर्गीय पित्याने, त्या आपल्या पित्याने आमच्यामध्ये ही दैवी अदला बदल झाली. प्रेज द लॉर्ड. त्या स्वर्गीय पित्याने, आणि करणारा पिता स्वतः आहे. म्हणून आता काय होतंय माहितीये का की मी चुका केलेल्या असूनही मी निष्कलंक, मी निर्दोष आहे, मी पवित्र आहे. का? या सगळ्या गोष्टी एका सिंपल गोष्टीमुळे झाल्या, विश्वासाद्वारे. कृपा आणि विश्वास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्यावेळेस आदामला परमेश्वराने पृथ्वी सोपवून दिली, परमेश्वर तिकडे पुन्हा इंटरफिअर करायला, तिकडे दखल अंदाज करायला आला नाही. नाव इट इज ॲडम्स लुकआउट. आता परमेश्वराला आदामवर अधिकार आहे. गॉड सुद्धा, परमेश्वर सुद्धा या पृथ्वीवर मनुष्यांद्वारे काम करतो. प्रेज द लॉर्ड. देवदूत सुद्धा ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस रिलीज होतात, ते सुद्धा ना या पृथ्वीवर देवाच्या कमांड शिवाय किंवा आपण मनुष्याने इथे बोलल्याशिवाय येऊ शकत नाहीत, कारण ही पृथ्वी आपल्याला दिली आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपण इतके अज्ञानी आहोत की आपण हे अधिकार असे सहजपणे आपल्या शब्दाने, आपल्या कृतीने, आपल्या वाईट गोष्टींद्वारे, पाहण्याद्वारे आपण अंधकाराच्या राज्याला, दुरात्म्यांना सोपवून देतो आणि मग रडतो, प्रभू हे काय झालं, प्रभू ह्या गोष्टी अशा कसा घडतात, आणि प्रभू त्यावेळेस काहीच करत नाही, कारण प्रभूने जे करायचं ते सगळं पूर्ण केलंय. आता आपल्याला काय करायचंय? जर तुम्ही विश्वास ठेवता की
की येशू हा पवित्र होता आणि तो आपल्यासाठी पापी झाला. विश्वास ठेवा की तुम्ही सुद्धा पापी नाही, तुम्ही सुद्धा दंडाज्ञेच्या अधीन नाहीये, तुम्ही सुद्धा कमजोर नाहीये. भलेही अंधकाराचं राज्य ओरडून ओरडून तुमच्या चुका तुम्हाला दाखवत असेल. सपोज तुम्ही आज प्रार्थना करता, आज वचन ऐकता, तुम्हाला जाणीव होत असेल की खरंच प्रभू किती चांगले, आपल्याला इतकं पवित्र केलंय, आणि उद्या सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जाणीव होत असेल, अशा काही घटना घडत असेल, अशा काही गोष्टी घडत असेल की तुम्ही चिडचिड करत असाल किंवा तुमच्याकडून लहान सहान चुका होत असेल, आणि शैतान म्हणेल तू पवित्र आहेस, तू नीतिमान आहेस, तू पापी आहेस, तू पापी आहेस. दिवसभर तुम्हाला नाही का कन्व्हिन्स केलं जाईल की तुम्ही पापी आहे, तुमच्याकडून चुका होतात, देव तुमच्यावर प्रेम करत नाही, असे लोक देवाला लागतात का, तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय. दिवसभर शैतान तुमच्या मनावर हल्ले करणार, तो जळते बाण फेकणार की तुम्ही असे, तुम्ही तसे, का की तुम्ही ह्या सत्यावर विश्वास ठेवू नये म्हणून. आणि ज्या क्षणी तुम्ही ते जळते बाण स्वीकारताय, तुम्ही त्याचा सामना करत नाही, तुम्ही त्याच्या त्या चलाखी पुढे, त्याच्या त्या युक्ती पुढे फसून जाता, पडता. प्रेज द लॉर्ड. परंतु कितीही जळते बाण येऊ दे, ज्यावेळेस विश्वासाची ढाल घेऊन तुम्ही उभे राहता, तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? देवाने सांगितल्याप्रमाणे, जसं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इकडे जसं रोमकरास पत्र 5:17 मध्ये वचन सांग, यू हॅव टू कम्युनिकेट, यू हॅव टू से की हॅलो मिस्टर सैतान, किंवा नाही का सैताना, तू मला मी पापी आहे हे दाखवायला आला असेल, परंतु वचन सांगतं रोमकरास पत्र 5:17 मध्ये की त्या एकाच येशूच्या द्वारे किंवा मनुष्याच्या द्वारे अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता स्वीकारते ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतात, आणि म्हणून त्या एकाच येशू ख्रिस्ताद्वारे मी जीवनात राज्य करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वचन घेऊन ह्या परिस्थितीचा, इथे होणाऱ्या हल्ल्यांचा सामना करायला शिकणार, तेव्हा तुम्ही टिकणार. प्रेज द लॉर्ड. विदाउट वर्ड यू कॅन नॉट फाईट. वचन जसं काय तुमच्याकडे कायदेशीर ना, एक स्टॅम्प पेपरवर जसा एखाद्याकडे कोणी काय लिहिलेला पुरावा जसा नाही का ग्राह्य धरला जातो, तसं हे वचन आहे. सो शैतान येणार, तुमच्या चुका दाखवणार, तुम्हाला बोलणार आहे तुझ्याकडून ही चूक झाली, तू तर रोज रोज तेच करते, एक दिवस पण नाही का नीट वागत नाही, देवाला तू बिलकुल आवडत नाही, तुला काय वाटतं देव तुझ्याविषयी संतुष्ट आहे. तो कन्व्हिन्स करणार, तुम्हाला दाखवणार. पण तुम्हाला समजून घ्यायचे की शैतान तुम्हाला पहिल्या आदामामध्ये नेऊन उभं करतोय का तुम्ही दुसऱ्या आदामामधून बोलताय. प्रेज द लॉर्ड. ही विल ऑलवेज शो द फर्स्ट ॲडम, जो बागेच्या बाहेर तिकडे नाही का पापामध्ये, मरणाच्या सत्तेमध्ये, अधिकारात होता. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही पहिल्या आदामात आहात का शेवटच्या आदाममध्ये आहात हे पाहायचं. दिस इज अ मिस्ट्री, बट दिस इज रिव्हिल्ड मिस्ट्री, दिस इज नॉट हिडन मिस्ट्री. हे नाही का सगळ्यांसमोर उघड केलेलं रहस्य आहे की पहिला आदाम आणि शेवटला आदाम. आणि हीच गोष्ट प्रेषित पौलना रोमकराच्या मंडळीला, करिंथकराच्या मंडळीला समजून द्यायचा प्रयत्न करत होता. प्रेज द लॉर्ड. करिंथकरास याचं पहिलं पत्र आणि 15व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की इकडे तो काय म्हणतो की हो, पहिलं शारीरिक आहे, मग आध्यात्मिक आहे, आणि जसा तो मातीचा होता तसे तेही, म्हणजे हे सगळे लोक सुद्धा मातीचे आहेत. आणि जसा तो स्वर्गातला, जर पहिला आदाम हा मातीचा होता आणि आपण सुद्धा तसेच आहोत, तो शरीरात होता, आपण सुद्धा शरीर आहे, त्याने लाईक पापाची सत्ता त्याच्याद्वारे सुरू झाली, आपण पण पापात जन्म घेतोय. मग पहिल्या आदामावर जर तुम्ही एवढा विश्वास ठेवता, कुठलेही फ्युनरल सर्व्हिस असेल किंवा कुठे नाही का कोणाची क्रियाकर्म काही असेल, तर एक वचन नेहमी बोललं जातं की मातीतून तुम्ही आलात आणि मातीत तुम्ही जाऊन मिळाल. डस्ट अँड यू शॅल गो टू द डस्ट अगेन. ओके, यू वर डस्ट, असं जे बोलण्यात येतं. ओके, एक जे शेवटच्या ते विधी करताना वगैरे. पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही आता ते तिकडे नाहीये. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही पहिल्या आदामाशी संलग्न राहताय, पहिल्या आदामामध्ये स्वतःची ओळख धारण करून चालताय ना, तोपर्यंत तुम्ही नवीन कराराच्या आशीर्वादात चालूच शकत नाही. हेच प्रेषित पौल लोकांचं ना नवीनीकरण करायचा प्रयत्न करत होता. जिथे जिथे जायचा तो लोकांना हेच समजावून सांगायचा की प्रभू येशू ख्रिस्त फक्त पापांची क्षमा करायला आणि स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आला नाही, तर ह्या पृथ्वीवर तुम्हाला विजयी जीवन जगायचं. आणि ते कसं जगणार? ज्यावेळेस तुमची ओळख त्या पहिल्या आदामातून निघून तुम्ही स्वतःला शेवटच्या आदामामध्ये स्थिर करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो इकडे म्हणतो की तो जसा मातीचा होता, तो पापात होता, जसं तुम्ही विचार करता, तुम्ही पहिल्या आदामाला येस येस आपण मातीचे, आपण मातीत जाणार, आम्ही धूळ आहे, आम्ही, तुम्ही ह्या गोष्टी एक्सेप्ट करता, तसाच येशू जो स्वर्गातला आहे तसेच ते जे स्वर्गातले तेही आहेत. हालेलुया. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप आपण धारण केले. आदाम
हा देवाचं प्रतिरूप होता. कुठून आला होता? मातीतून. आता आपण सगळेजण त्याच्या प्रतिरूपात आहोत. आदाम जसा होता, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 2 हात पाय, आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, एक टिपिकल आपल्या शरीराची रचना. आता आपण आदामाच्या प्रतिरूपात त्याच्यासारखी दिसणारी. सो ज्या वेळेस आदाम आणि हव्वाला त्यांचा पहिला मुलगा झाला ना, बायबल काय सांगतं माहितीये का? पहिला दुसरा नाही, शेथ झाल्यावर तुम्ही वाचू शकता उत्पत्तीमध्ये की आदामाचे प्रतिरूप असा तो झाला असेल. आय शो यू द वर्स. हालेलुया. आदाम, उत्पत्ती याचा 5वा अध्याय 3रं वचन, उत्पत्ती 5:3 पहा. आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेथ असे ठेवले. हालेलुया. आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याच्याशी सदृश्य, त्याच्या प्रतिरूपाचा असा मुलगा झाला, त्याचं नाव त्याने शेथ ठेवलं. सो आता आपण जो पहिला मनुष्य होता त्याचं प्रतिरूप धारण केलं, त्याच्याशी सदृश्य आहोत. तसा जो शेवटचा आदाम, जर तुम्ही विश्वास ठेवता पहिल्या आदामाचं प्रतिरूप तुम्ही धारण केलंय, मग तुम्ही हा विश्वास ठेवलाच पाहिजे की शेवटचा जो आदाम आहे, तसा जो शेवटचा आदाम, तसा जो स्वर्गातला, त्याचेही प्रतिरूप आपण धारण करू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने कुठून उचलून कुठे स्थानामध्ये आपल्याला बसवलंय, समजतंय तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. त्यामुळे छोटी छोटी भांडणं, छोट्या छोट्या गोष्टी, अडचण काय होते माहितीये का? आपण एकदा प्रार्थना करतो आणि दिवसभर अविश्वासात घालवतो. आपण आठवड्यातून एकदा चर्चला जातो आणि पूर्ण आठवडा कुरकुर कुरकुर, किरकिर किरकिर, रडणं, भांडणं, पडणं, धडपडणं चालू ठेवतो. तुम्हाला माहितीये, कंटिन्युअस वचन बोला, कंटिन्युअस. स्तोत्रसंहिता 37:5 मध्ये देवाचं वचन सांगतं, डिलाइट युअर सेल्फ इन द लॉर्ड. परमेश्वरामध्ये आनंद कर, म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपवून दे, म्हणजे तो तुझं कार्य सिद्धी करेल. हालेलुया. तुम्ही तुमचे मार्ग, विचार, सगळ्या गोष्टी देवाच्या हातात सोपवा, त्याच्यामध्ये आनंद करा, त्याच्यामध्ये मनन करा. प्रभू आपल्या इच्छा पूर्ण करतो, प्रभू आपलं कार्य सिद्धी करतो. प्रेज द लॉर्ड. पण आपण म्हणतो, नाही प्रभू, तू फक्त हो बोल, तू फक्त माझ्यासाठी नाही का सगळे मार्ग खोल, सगळ्या गोष्टी तयार कर, मी करेल, मी पळेल. नो, दिस इज नॉट द वे. परमेश्वरामध्ये आनंद करा, आपले मनोरथ तो पूर्ण करणार, त्याच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी सोडवा. सो जो हा शेवटचा आदाम आहे, प्रेज द लॉर्ड, त्याचं प्रतिरूपही तुम्ही धारण करणार. सो तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. लोकांचा गोंधळ, पहिला आदाम, शेवटचा आदाम. पहिला, काही काही लोकांना तर कॉन्फिडन्सच नाही, मी पहिल्या आदामात आहे का शेवटच्या आदामात, त्यांना कळतच नाही. पहिल्या आदामात म्हटलं, नाही नाही, मी पहिल्या आदामात नाहीये, मी माती नाहीये. मग शेवटच्या आदामात आहे का, ते पण कॉन्फिडेंटली बोलणार नाही. म्हणजे मध्ये कुठे दुसरं नाहीये, एक तर पहिला किंवा एक शेवटचा आदाम आहे. प्रेज द लॉर्ड. पहिल्या आदामात आपण जन्म घेतला, परंतु आता आपण ते रानटी जैतून होतो, जे आपल्याला परमेश्वराने द्राक्ष वेलीमध्ये लावलेलं आहे, साफसूफ करून, कलम करून, की आपण खूप फळ द्यावं म्हणून. माळी कोण आहे? परमेश्वर आहे. योहान, ओके, गॉस्पल ऑफ जॉन 15वा अध्याय. प्रेज द लॉर्ड. तुमचं बायबल उघडा, योहान याचा 15वा अध्याय. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. द्राक्षवेल आणि फाटे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, मीच, येशू म्हणतो, मीच खरा द्राक्षवाले आणि माझा बाप माळी आहे. माळी कोण आहे? येशू, ज्याला बाप म्हणतो, जो आपला स्वर्गीय पिता, तो माळी आहे. प्रेज द लॉर्ड. माळ्याच्या हातात आहे, या झाडाला कुठे लावायचं आणि त्याला कुठून उपटून काढायचं. प्रेज द लॉर्ड. सो माळी जे करतोय ना, ते नम्रपणे ऍक्सेप्ट करा. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. हालेलुया. Praise the Lord, praise the Lord. Thank you Jesus, thank you Jesus. सो कोण साफसूफ करतंय? पिता. कोणी आपल्याला लावलं येशूमध्ये, या द्राक्षवेलीमध्ये? पित्याने. कोणाला हे योग्य वाटलं? पित्याला योग्य वाटलं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पिता कुठल्या गोष्टी करतोय, जेव्हा पिता कलम करून कुठून तरी काढतोय आणि तुम्हाला त्या द्राक्षवेलीमध्ये, जो खरा द्राक्षवेल आहे, त्याच्यामध्ये लावतोय, तुमच्या डोक्याचा वापर करू नका. डोंट से, ओ लॉर्ड, नाही, माझी लायकी नाही, मी योग्यतेचाच नाहीये, मी काहीच केलं नाही माझ्या लाईफ मध्ये, मला काहीच जमलं नाही, मी आजही नाही का व्यसन करतो, आजही मी नाही का चिडचिड करतो, मला बायबल वाचायला येत नाही, माझी इच्छाच होत नाही. प्रभू, नाही, कोणीतरी आहे जो तुम्हाला साफसूफ करतोय आणि त्याला माहितीये, तो माळी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला बागकाम येत नाही, तुम्हाला माळी कसं काम करतो हे माहित नाही, तर माळ्याला शिकवायला जाऊ नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माळी जे करतो त्याला माहितीये,
फळ देणार तुम्ही, त्याला माहितीये, पण ना थोडंसं नाही का, काही अजून नाही का एक्स्ट्रा खत पाणी घालायची गरज आहे, थोडं जास्त लाडाने घ्यायची गरज आहे, कदाचित एवढं तीव्र ऊन सहन होत नाही, तुम्हाला सावलीत लावायची गरज आहे. कुठलं झाड कसं आहे, कोणत्या झाडाला कधी पाणी घालायचं, किती वेळ सूर्यप्रकाश द्यायचा, कोणत्या झाडाला द्यायचा नाही द्यायचा, हे सगळं माळीला माहित असतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फळ देत नाहीये इकडे लक्ष देऊ नका, तुम्ही कोणामध्ये आहात आणि कुठून फळ निर्माण करण्याची क्षमता मिळते इकडे पहा. आता काय केलंय, तुम्ही त्या पहिल्या आदामात होते तिकडून काढून हा जो शेवटचा आदाम आहे ह्याच्यामध्ये लावले. फळ देण्याची क्षमता कोणात आहे? शेवटच्या आदामामध्ये. कारण इथे येशू काय म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे. सो हा जो शेवटचा आदम आहे ना, तो जमिनीमध्ये मुळावलेला आहे, तो वाढलेला आहे, भरपूर फळ देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवलंय. आता ते जीवन, ते फळ, त्या गोष्टी, ते सगळे आशीर्वाद, ती कृपा, ती बरकत, ती उन्नती, ते आरोग्य, तो आनंद ह्या द्राक्षवेलीमधून तुमच्याकडे येतोय. तुमच्याकडे फळ कधी नव्हतंच. प्रेज द लॉर्ड. फळ देणाऱ्या जागेमध्ये परमेश्वराने तुम्हाला लावलंय. सो हे नका बोलू माझी लायकीच नाही, माझी योग्यताच नाही. जर त्या द्राक्षवेलीला प्रॉब्लेम नाहीये, जर त्या माळीला त्रास होत नाही, तुम्हाला काय अडचण आहे उत्तम द्राक्षवेलीमध्ये राहण्याचं? सो तुमचे पाप आणि तुमचे नाही का, तुम्ही जे चुका केल्यात, हे कधीच तुमच्या प्रार्थनेचा भाग बनू देऊ नका. येस, रिपेंट. प्रेज द लॉर्ड. पश्चाताप करा, एक्नॉलेज करा. आणि रिपेंट म्हणजे प्रभू आता माझ्याकडून असं झालं, आय एम सॉरी, आणि उद्या परत तीच चूक, परत उद्या प्रभू आय एम सॉरी, परत तीच चूक, प्रभू आय एम सॉरी. नो. ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करताय, प्रभू मी परत ही गोष्ट करणार नाही, पवित्र आत्मा मला अनुग्रह दे, मला ही गोष्ट परत करायची नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही विश्वास ठेवताय की येशू ख्रिस्त हा कुमारिकेद्वारे जन्मला, तो देवाचा एकुलता एक पुत्र होता, त्याने आपल्यासाठी जन्म घेतला आणि तो आपल्यासाठी ह्या जगात आला, तर तुम्ही या गोष्टीवर पण विश्वास ठेवा की तो पापी ठरविण्यात आला. आणि जसं त्याला पापी ठरविण्यात आलं, येशूने पाप केलं म्हणून पापी झाला नाही, तर पित्याने त्याला पापी ठरविलं. ज्या येशूला पापी ठरविणारा पिता आहे तोच तुम्हाला पवित्र ठरवितो. कोणाद्वारे? येशू ख्रिस्ताच्या कृतीद्वारे. प्रेज द लॉर्ड. सो तो पापी ठरविण्यात आला आणि तुम्ही पवित्र ठरविण्यात आले आहात. तुम्ही निर्दोष निष्कलंक ठरविण्यात आले आहात. हा डिफरन्स तुम्हाला समजला ना, मग तुम्हाला समजेल सैतान तुम्हाला फसवू शकत नाही. येस, लोक तुमच्या विरोधात गोष्टी करत असेल, कोणी करणी करत असेल, कोणी शिव्या शाप देत असेल, कोणी लिटरली तुम्हाला खाली पाडण्यासाठी काहीतरी युक्ती करत असेल, योजना करत असेल, काही लोक तुमच्या विरोधात बोलत असतील, काही लोक थट्टा करत असतील, काही लोक तुम्हाला पुढे जाऊ नये म्हणून नाही का अडखळण घालण्याचा प्रयत्न करत असतील. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्या गोष्टींना घाबरू नका. तुम्ही कोणत्या द्राक्षवेलीमध्ये आहात, कुठल्या ठिकाणी तुम्हाला लावण्यात आलंय, तिकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जो खरा द्राक्षवेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही आहात, तो कधी अपयशी होत नाही. हे सैतान, हे दुरात्मे, हे करणी, हे विचक्राफ्ट, हे बाकीची अडचणी नाही का, त्या वेलीवर परिणाम करत नाही. तुम्ही एकटे नाहीये, तुम्ही त्या वेलीचा भाग आहात. इनफॅक्ट त्या वेली पुढे, ते द्राक्ष वेली पुढे ना, इथली कुठलीच गोष्ट उभी सुद्धा राहू शकत नाही. सो ज्या वेळेस ह्या गोष्टी होतात ना, एकटं पाहू नका स्वतःला, स्वतःला ख्रिस्तामध्ये पहा. प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला दूर पाहता, ख्रिस्त स्वर्गात आणि मी इकडे असं पाहताना, तेव्हा अडचण येते. कोणीही तुमच्या विरोधात कितीही बोलू दे, ऍज अ मॅन थिंकेथ सो इज ही. एखादा मनुष्य जसा विचार करतो तसा तो आहे. मग जर तुम्ही विचार करताय तुमच्या विरोधात हे केले, तुमच्या विरोधात ते केले, आता तुमचं नुकसान होणार, तुम्ही विचार करताय, तर तसे तुम्ही बनता, तुम्ही ते दरवाजे उघडता. त्याऐवजी तुम्ही हा का नाही विचार करत, कसं काय ही गोष्ट नाही का त्या द्राक्षवेलीवर काम करू शकते, जी द्राक्षवेली येशू आहे. कसं काय सैतान प्रभू येशूला स्पर्श करू शकतो? प्रभूचं वचन काय सांगतं? प्रभू म्हणाला, जो कोणी तुम्हाला स्पर्श करतो तो माझ्या डोळ्यातल्या बाहुलीला स्पर्श करण्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. शक्य तरी आहे का की येशू ख्रिस्ताच्या जवळ पण कोणी जाऊ शकेल? प्रेज द लॉर्ड. नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. प्रेज द लॉर्ड. इट्स इम्पॉसिबल. अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. हालेलुया. सो यू आर इन क्राइस्ट.
तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. तुम्ही त्या शेवटच्या आदामामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आशीर्वादित आहात. हे तुम्हाला सतत सतत स्वतःला सांगायचंय, सतत सतत घोषणा करायची, सतत सतत बोलायचंय. इथे जे सैतानाचे मजबूत गड आहे ते तुटले जाईपर्यंत हे वचन आहे ना, हे आता नॉलेज आहे, हे वचन एक प्रकटीकरण आहे, ते वचन तुमची ओळख बनेपर्यंत तुम्हाला सतत सतत बोलायचे. जी भीती तुमच्या मनामध्ये, मग त्या आजाराबद्दल असेल, प्रॉब्लेम बद्दल असेल, तुम्ही एकदा प्रार्थना करणार, रोज विशिष्ट वेळ प्रार्थना करून जाणार नाही. ती भीती अप्रूट होईपर्यंत, मुळासकट निघून जाईपर्यंत, तो आजार मुळासकट निघून जाईपर्यंत तुम्हाला हिलिंग बोलायचंय, तुम्हाला डिलिव्हरन्स बोलायचंय, तुम्हाला वचनाची घोषणा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. वर्ड ऑफ गॉड इज द अल्टिमेट रेमेडी. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन तोपर्यंत काय होतं माहिती, आपण प्रार्थना करतो, आपण रडतो, समजा तुम्ही उपास प्रार्थना केली, झालं, आणि दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट दिसली की माझ्या प्रार्थनेने काहीच झालं नाही, देव माझी प्रार्थनाच ऐकत नाही. तुमच्या समोर त्या गोष्टी दिसत आहेत, ते चित्र बदलत नाहीये तोपर्यंत घोषणा करा. देवाचं वचन अपयशी होत नाही. प्रभूने एकदा बोललं म्हणजे झालं. पृथ्वी आदामाला दिली, देव सुद्धा इंटरफेअर करायसाठी आला नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू म्हणाला अधिकार करा, सत्ता करा, फिनिश, नाउ इट इज गिवन टू ऍडम. चुकीमुळे ती सैतानाकडे गेली, पण आता जसं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात, प्रभू काय म्हणाला, या जगाचा अधिकारी येतो तरी सुद्धा त्याला माझ्यावर अधिकार नाही. सो ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात, या जगाचा अधिकारी येऊ दे, ह्या जगाला चालवणारा इतर कोणी दुरात्मा कोणीही येऊ दे, सैतान येऊ दे, त्याला तुमच्यावर अधिकार नाही. कारण तुम्ही त्या शेवटच्या आदामामध्ये, त्या येशू ख्रिस्तामध्ये, त्या द्राक्ष वेलीमध्ये आहात. आणि माळी कोण आहे? आपला स्वर्गीय पिता आहे. प्रेज द लॉर्ड. ठरवणारा कोण आहे? स्वर्गीय पिता आहे. कोणामध्ये एवढी ताकद आहे? स्वर्गीय पित्याने सांगितलेल्या गोष्टींना कोण विरोध करेल? कोणीच करू शकत नाही, कोणीही नाही. प्रेज द लॉर्ड. सो तुमचं परमेश्वरामधलं स्थान, तुमचं ठिकाण हे नाही का अटळ आहे, अढळ असं आहे. कोणी त्याला ढळवू शकत नाही, कोणीही त्याला हलवू शकत नाही.